लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी. नमस्कार. आज आपल्या सर्व महाराष्ट्र आणि मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आपल्याला समजली आहे, आणि ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून आजच ते दर्जा मिळाला आहे. त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मी दीक्षा आणि आपण पाहतात प्राऊड टू बी ॲन इंडियन. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय असते अभिजात भाषा? कोणाला तो दर्जा मिळतो? आतापर्यंत कोणाला मिळालेला आहे? कोणत्या भाषेला मिळालेला आहे? किती भाषा आहे? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. अभिजात भाषा म्हणजे अशी भाषा की जी खूप प्राचीन भाषा असते, एक वैशिष्ट्यपूर्ण भाषा की त्या भाषेमध्ये साहित्य, वेगवेगळे ग्रंथ लिहिले जातात. म्हणजे सर्वात जनरल भाषेत बोलायचं म्हणलं सर्वात जुनी भाषा. आपली मराठी भाषेच्या अगोदर आपली भाषा ही प्राकृत होती. महाराष्ट्रावरून तिला पण मराठी भाषा हे नाव पडलेलं आहे. यापूर्वी 6 अभिजात भाषा होत्या: तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि ओडिया. ओडिया 2014 पासून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आपण पण खूप वर्षापासून अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी खूप प्रयत्न केले, वेगवेगळ्या समित्या बसवल्या, तरी पण आत्तापर्यंत नव्हतं झालं. महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2024ला ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठन केली की जे पूर्वी IAS ऑफिसर होते त्यांच्या शिफारसीनुसार आता केंद्र सरकारने महाराष्ट्र भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून मान्यता दिलेली आहे. काय होतं अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या नंतर? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही एक गौरवाची गोष्ट आहे. तसेच त्या भाषेवर जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आपल्याला त्या भाषेमधील जे काही साहित्य आहे, ग्रंथ आहे, जे लिखाण आहे त्याच्यावर आपण संशोधन करू शकतो. त्या भाषेचा प्रसार होतो. ती भाषा इतर विद्यापीठामध्ये शिकवली जाते. त्या साहित्याचा प्रचार होतो, त्या ग्रंथाचा प्रचार होतो. म्हणजे ही एक खूप मानाची गोष्ट असते आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण मराठी बोलतो. महाराष्ट्रामध्ये इतर म्हणजे भारतामध्ये 12 कोटीपेक्षा जास्त लोक मराठी बोलतात. म्हणजे गोवा, महाराष्ट्र, दादर, नगर हवेली भरपूर ठिकाणी मराठी भाषा बोलली जाते. एवढ्या वर्षानंतर मराठी भाषेला त्याचा मान मिळाला, सन्मान मिळाला. त्यामुळे सर्व महाराष्ट्रांना आणि मराठी बोलणाऱ्या लोकांना खूप 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 शुभेच्छा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय.